धन्यवाद लीडरशिप टीमने मला ही संधी दिली. पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी मला वाटतं सगळ्यांना हा शब्द माहिती आहे, पण काही उदाहरणं मी तुमच्यासमोर हे करतोय. अमिताभ बच्चन सर ज्यावेळी हेवी लोनमध्ये होते त्यावेळी धीरूभाई अंबानींनी त्यांना ऑफर दिलेली की तुझं जे काही लोन आहे ना तू एका चेकवर भर आणि तो माझ्याकडनं घेऊन जा. पण त्या व्यक्तीने ती ऑफर स्वीकारली नाही, बिकॉज त्याला त्याच्या परिश्रमावर आणि त्याच्या ह्याच्यावर कॉन्फिडन्स होता की मी ह्याच्यातून बाहेर पडेल आणि खूप मोठ्या हेवी डेथमधून बाहेर पडला. विराट कोहली वडिलांची डेथ झाली हे समजलं तरीसुद्धा ग्राउंडवर मॅच खेळला. सेकंड डेला तो तिकडे पोचला. सगळं माहिती असताना तो त्या टीम इंडियासाठी खेळत होता तिकडे. उगाच लोक ही सक्सेस होत नाही. जाधव पँग या व्यक्तीचं एवढं मोठं उदाहरण आहे. किती जणांना माहित आहे या व्यक्तीबद्दल? 30 वर्ष सतत झाडं लावली आणि आसामच्या खोऱ्यामध्ये एक जंगल तयार केलं 1350 एकरमध्ये. भारत सरकारने त्यांना हल्लीच पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. दशरथ मांझीचं उदाहरण देशमुख सरांनी गेल्या वेळीच आपल्याला सांगितलेलं की रस्ता त्याने तयार केला गावासाठी, जे 27 किलोमीटर वळून जायचं होतं ते त्यांनी 5 मिनिटाच्या अंतरावर पूर्ण करून टाकलं. हे का शक्य झालं, म्हणजे हे का करणं गरजेचं? आपल्यामध्ये काय गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे आपण सक्सेस स्टोरीज ऐकतो, मोटिवेट होतो, पण स्वतःमध्ये आपण ते चेंजेस आणतो का? तर काय चेंजेस आणायला पाहिजे? जसं मी सांगितलं की मोटिवेशन हे जस्ट इंजेक्शन आहे, पण त्या मोटिवेशन बरोबर जर का तुम्ही डिसिप्लिन आणलं तुमच्या लाईफमध्ये तरच हे शक्य आहे की आपण सुद्धा या केस स्टडीचा एक पार्ट होऊ शकतो. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेन व्हॉट टू डू, काय करायचंय आपल्याला कन्सिस्टंट राहण्यासाठी. सगळ्यात पहिली गोष्ट आहे सेट क्लिअर स्पेसिफिक गोल. बऱ्याच वेळेला आपण वर्षाच्या सुरुवातीला किंवा ब्रेनस्टॉर्मिंगला आपण ग्रुप बसतो, मित्र बसतो, आपल्या बिस्टॉकमध्ये बसतो, आपण स्पेसिफिक गोल ठेवतो, पण ते गोल मेजरेबल आहेत का, प्रॅक्टिकल आहेत का, हे तुम्ही आणि तुमच्या बडीबरोबर तुम्ही चर्चा केली पाहिजे की बाबा हे माझे गोल्स आहेत. तुम्ही प्रेझेंट केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अनाऊन्स करता ना तेव्हा तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण आपल्या स्वतःला झोकून देता. क्रिएट रुटीन. सगळ्यात पहिली गोष्ट की तुमच्या रुटीनचा तो पार्ट असला पाहिजे. कारण की मी जर का ठरवलं की मला ॲथलेटिक बनायचं आहे किंवा मला स्वतःची पर्सनॅलिटी तशी बनवायची, पण मी त्याच्या संदर्भात काहीच करत नाही, सायकलिंग करत नाही, जिम करत नाही, मी फक्त बोलतो मला 5 किलो वजन कमी करायचं, पण त्याच्यासाठी माझ्या ते रुटीनमध्ये आणलं पाहिजे. तसंच तुम्ही तुमचे गोल, बिझनेस गोल्स असतील किंवा अदर काही गोल्स असतील ते तुमच्या रुटीनमध्ये आणले पाहिजे, तरच ते शक्य आहे. प्रायोरिटाइज युअर टास्क. बऱ्याच वेळेला अनवॉन्टेड गोष्टींमध्ये उद्योजकाचा वेळ जातो आपला, की कुठे वेळ घालवला पाहिजे. जसं आपण बोलतो की 80% लोक 20% बिझनेस देतात आणि 20% लोक 80% बिझनेस देतात. तसं तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता ना, 5 लोकांबरोबर राहता, त्या 5 लोकांचा तुम्ही ॲव्हरेज असतात. पण तुम्हाला तो ॲव्हरेज सुधारायचा असेल तर अशा लोकांमध्ये राहा. तुम्ही 100 करोडच्या लोकांबरोबर राहिला तर ऑटोमॅटिकली तुम्ही 10 करोडचे असाल तर 100 आणि 10 तो ॲव्हरेज बनतो. त्यामुळे अपस्केल करायला बघा स्वतःला. ट्रॅक युअर प्रोग्रेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा गोल घेतो किंवा आपण एखादं काम हाती घेतो तर ते वीकली, मंथली, क्वार्टरली तुम्ही इव्हॅल्युएट केलं पाहिजे की मी कुठपर्यंत पोहोचलेलो आहे. मी जसं आता आमच्या बिस्टॉकमध्ये सुधीर सरांनी सांगितलं की जसं MPL लॉन्च केली आहे तसं तुम्ही प्रत्येकाने आपापल्या कंपनीमध्ये तुमची लीग सुरू करा. त्यांनी स्वतःचं उदाहरण खूप छान दिलं की मी 500 क्लायंटचं टार्गेट घेतलेलं तर मी 750 पर्यंत पोहोचलो. आपण का नाही हे करू शकत? त्यांनी ते इव्हॅल्युएट केलं, त्यांनी तो डेटा ठेवला, त्यामुळे आज आपण मोटिवेट झालो की हा हे करायला पाहिजे किंवा मीही माझ्या कंपनीमध्ये हे करू शकतो. तसं तुम्ही तुमचे टास्क इव्हॅल्युएट केले पाहिजे. रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स. जेव्हा तुम्ही स्पेसिफिक गोल डोळ्यासमोर ठेवता तर कुठच्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात. त्या डिस्ट्रॅक्शन पासून बऱ्याच वेळेला आपला सोशल मीडियावर बराच वेळ जातो, बऱ्याच वेळेला नको त्या मित्रांमध्ये आपला बराच वेळ जातो. तर या सगळ्या गोष्टी आपण जर का टाळल्या तर आपण कन्सिस्टंट राहून, डिसिप्लिन राहून आपले गोल्स अचीव्ह करू शकतो. स्टे अकाउंटेबल. कुठेतरी बोलतात ना, मेंटर पाहिजे तुम्हाला, की तुम्ही जी एखादी गोष्ट करताय त्याची पोचपावती तुमच्याकडे असली पाहिजे की मी इथपर्यंत पोहोचलोय, मी 50 करोडचं टार्गेट घेतलेलं, 50 करोड AUM पर्यंतचं टार्गेट घेतलेलं, पण 3 महिन्यामध्ये मी 5 करोडपर्यंत पण गेलो नसेल तर मला ते शक्य आहे का पुढच्या 9 महिन्यामध्ये? तर ते स्टेप बाय स्टेप
मला माझ्या मेंटरला किंवा जो तुमचा बडी असेल त्याला तुम्ही रिपोर्टिंग केलं पाहिजे की बाबा मी इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही तुमच्या स्ट्रॅटजी डेव्हलप केल्या पाहिजे किंवा त्या डिस्कस केल्या पाहिजे त्याच्यावर. मेंटेन पॉझिटिव्ह माइंडसेट सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. म्हणजे पहिली 4 उदाहरणं दिली ना, त्यांना सक्सेसफुल होण्यापाठी एकच रिझन होतं, त्यांचा माइंडसेट पॉझिटिव्ह होता. दशरथ मांझीला तर लोक बोलायचे हा वेडा झालाय. ती स्टोरी खरी आहे की नाही माहिती नाही, की त्याच्या बायकोची डेथ झालेली त्या प्रवासामुळे ती स्टोरी. पण लोक गावातली म्हणायची हा वेडा झालाय, हा डोंगर नाही फोडू शकणार. अमिताभ बच्चनला हसायची लोक की अरे ऑफर मिळालेली, 1 शॉट हा बाहेर पडू शकत होता, नाही स्वीकारली त्याने ऑफर. पण ही वेडी होती किंवा ते पॅशनेट होते आणि त्यांचा माइंडसेट पॉझिटिव्ह होता, त्यामुळे त्यांना हे सगळं शक्य झालं. मित्रांनो, तर आपल्या उद्योजकांना माइंडसेट आपला पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे आणि पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी वापरणं गरजेचं आहे. थँक्यू. 1 सेकंड.